एक खूप जुना सिग्मंड फ्रॉइड नावाचा हां, डॉक्टर होता हां. आणि जो सायकॅट्रिस्ट पण होता आणि शास्त्रज्ञ पण होता. त्याने एक थॉट असा मांडला, की एक घर आहे. या घरात काही माणसं राहतात ओके. आणि आत जर का गेलं तर असं लक्षात येतं, की बाहेरनं ते एक मजली वाटणारं घर आत तळघर पण आहे आणि ह्या तळघरामध्ये काही लोकांना डांबून ठेवलंय. वरच्या बाजूला सगळे छान-छान उत्तम कपडे घातलेले पॉलिश्ड असे लोकं राहतात आणि जे डांबून ठेवलेले आहेत ते वाईट लोकं आहेत आणि ते ओके. वर येऊ नयेत म्हणून दारावर एक पहारेकरी पण नेमलेला आहे. तर फ्रॉइड असं म्हणतो, की वरचं जे आहे ते कॉन्शियस माइंड आहे आणि खालचं जे आहे ते सबकॉन्शियस माइंड आहे. ह्या सबकॉन्शियस माइंडमध्ये चांगल्या वाईट हां, अशा अनेक गोष्टी मिक्सअप. घडत असतात आणि ह्या घडत असताना म्हणजे उदाहरणार्थ आता समजा एखाद्याला एखादी सुंदर बाई दिसते. तर त्या बाबतीत वाईट विचार मनात येतात. आपण जो आपल्या भोवती ऑरा तयार केलेला आहे, हं. ज्याला इमेज म्हणतो आपण. हां. या इमेजला जपण्यासाठी आपण आपले जे सगळे वाईट-साईट विचार जे आहेत ते खाली दाबून टाकतो आणि होतं कसं म्हणजे फ्रॉइडच्या मते त्याने असं सांगितलं, की जेव्हा रात्री कॉन्शियस माइंड झोपतं आणि दारावरचा जो पहारेकरी आहे तो अहम सेल्फ तो पण झोप आणि त्यावेळेस ही सबकॉन्शियस माइंड मधली जी माणसं आहेत, हां. ती वेश पालटून वर येतात, ती स्वप्न आहेत. असं फ्रॉइडचं ओके. म्हणणं आहे आणि त्याने अनेक डिसीज बरे केलेत याच्यावरनं. सबकॉन्शियस माइंडचं एवढंच काम नाही. अनेक लोकांनी जेव्हा त्याच्यावर असा रिसर्च केला, हं. त्यावेळेस सबकॉन्शियस माइंड जे आहे, हे ब्रह्मांडाने, युनिव्हर्सनी तुमच्यामध्ये आतमध्ये एक पेरून ठेवलेला सर्व काही देणारा असा एक ज्याला आपण जादूचा राक्षस म्हणतो, तो आपल्याकडं कायम बोल मेरे आका असंच म्हणत असतो ओके. आणि तो तुम्हाला सगळं पुरवतो आणि याच्यावरनं लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टिंग हे हं. सगळे प्रकार निघाले.